तुम्ही दोघींनी नका काळजी करू, मी आता इथं सेट झाले ग. परत तिकडे आल्यावर मला दगदग होईल. मी इथंच थांबते ना त्यापेक्षा. आई, अगं तुझ्या लक्षात येते का दीदी आता सेट झाली इथं. बरं मंजू, निघतो आम्ही. हा, तू काळजी घे स्वतःची. हो आहे. सत्यजितराव, मला जर बोलायचं तुमच्याशी, तुम्ही बाहेर येता का? हो चला ना. येते दीदी. आणि घराकडे येत जा मधून. सत्यदाजी मधून घेऊन येत जाईल. होय वाघमारे, मी सोडून येतो यांना. आई, तुझ्याशी असं खोटं बोलणं अजिबात आवडत नाही मला, आणि तुझा त्रास पण बघत नाही. पण नाईलाज आहे माझा. पण आई, तू अजिबात काळजी करू नको. ज्यानं तुझ्या मुलीच्या बाबतीत हे सगळं केलंय ना, नाही त्याचे हातपाय बांधून सगळ्यांसमोर ओढत जेलमध्ये टाकलं ना, तर विचार मला. बोलाय काय झालं? काय बोलायचं म्हणजे वाघमाऱ्यांसमोर का नाही बोलला? काळजी करण्यासारखं काय का? नाही, काळजी करण्यासारखं काही नाही, पण मंजूच्या बाबतीतच बोलायचं होतं तुमच्याशी. बोला की मग. हे बघा सत्यजितराव, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही मंजूची एकदम व्यवस्थित काळजी घ्याल. तिला तसोबर बी काही कमी पडू देणार नाही. पण तिला ह्या अवस्थेत मला इथं ठेवायची अजिबात इच्छा नाही हो. आवई काय बोलता तुम्ही? वाघमाऱ्यांची एकदम व्यवस्थित काळजी घेईन मी. उलट मला असं वाटतं की तुम्हीच इथे येऊन राहावा, म्हणजे वाघमाऱ्यांना बी बरं वाटेल आणि तुम्हाला बी बरं वाटेल. अहो नाही सत्यजितराव, आधीच मंजूची काळजी आणि आमचा भार नको. मला माझ्या मंजूचा बी कोणावर भार होऊन द्यायचा नाही अजिबातच. म्हणून म्हणते मी तिला घरी घेऊन जाते. इथं सतत तुम्हाला सुटारेटा करत बसावं लागेल, आणि मला ते मान्य नाहीये सत्यजितराव. मान्य नाही म्हणजे? का मान्य नाही तुम्हाला? वाघमारे ना माझ्या बायको आहेत, आणि अशा परिस्थितीत त्यांची काळजी घेणं कर्तव्य आहे माझं नवरा म्हणून. आता काळजी घेण्यात काय चुकीचं आहे? अहो पण सत्यजितराव, तुम्हाला तुमची किती कामं असतात बघतोय आम्ही. आणि तुम्ही काय काय करणार? तुम्ही सगळं सोडून तिच्यात किती गुंतत राहणार ना. चालेल, मला असंच कायम गुंतून राहिलेलं. आई समजा, अशी वेळ जर माझ्यावर आली असती तर, वाघमाऱ्यांच्या जागी माझ्या बाबतीत असं झालं असतं तर माझी काळजी कोण घेतली असती? वाघमाऱ्यांनीच घेतली असती ना. मग आता मी त्यांची काळजी घ्यायला नको? अहो ते सगळं मान्य आहे सत्यजितराव, पण हे बघा आई, आता काहीच बोलू नका तुम्ही. माझं एकदम फायनल आहे. वाघमारे या घरातनं कुठंच जाणार नाही. कुठल्याही परिस्थितीत एकमेकांची साथ सोडायची नाही असं वचन दिलंय आम्ही एकमेकांना. त्यामुळं वाघमारे इथंच राहतील. बरोबर आहे तुमचं सत्यजितराव. आपण वचन मोडा असं कुठं म्हणते मी तुम्हाला. हा, तुम्ही अधूनमधून येऊ शकता की तिकडं मंजूला भेटायला. अहो ते बी तुमचंच घर आहे सत्यजितराव. हा, तसं नाही आई. हे बघा, मला वाघमाऱ्यांच्या बाबतीत कुठलीच रिस्क घ्यायची नाही. अजून त्यांचा धोका पूर्ण टळलेला नाही. त्यामुळं त्या माझ्या नजरेसमोर असलेलंच बरं आहे. त्यामुळे माझं ठरलंय, वाघमारे या घरातनं कुठंच म्हणजे कुठंच जाणार नाही. हा, आता तुम्ही पक्क ठरवलंच आहे मनाशी, तर मी तरी काय बोलणार ना. पण सत्यजितराव, माझ्या मंजूची एकदम व्यवस्थित काळजी घ्या, कारण मी तर तुमच्या भरोशावर सोडून चालली इथं. होय आई, तुम्ही एकदम निश्चिंत राहा. एकदम व्यवस्थित काळजी घेईन मी वाघमारेची. चला आमरे.
सावकाश जा. थांबा सत्या, आता ते एवढं म्हणतात तर त्यांच्या संकट जाऊ दे की मंजिरीला. माफ करा, मी जरा मध्येच बोलते. म्हणजे कसं तुमचं बोलणं माझ्या कानावर आलं ना, म्हणून बोलते मध्ये मी. सत्या, अरे लेख आहे त्यांची, ती आईचं काळीज आहे त्यांचं. आणि अशा अवस्थेत आपली लेख आपल्या जवळ असावी असंच प्रत्येक आईला वाटत असते बघ. तुम्ही तरी मला एकदा विचारायचं नाही वय. तुम्ही सांगितलं असतं का नाही का हिथं यायला लागलोय म्हणून, नंतर मी मंजिरीच्या बॅगा बिगा भरून ठेवल्या असत्या ना. मम्मी, त्याची काही गरज नाही आहे. वाघमारे या घरातनं कुठंच जाणार नाही आणि हे फायनल आहे. त्यामुळे या विषयावर आता कुणीच काहीच बोलायचं नाही. हे माझ्या लेकरा कोकरा वागरा, आता तू किती मंजिरीची काळजी घेतोयस ही बघतेस की मी. किती फरफट होती तुझी, पण आता कुठं कुठं पुरा पडणार आहेस तू सांग बरं. आणि मी काय म्हणते, मंजिरी जर त्यांच्या संगत गेली का नाही का तिला बी जरा आराम वाटेल. जर आईच्या हातचा 4 घास खाईल ती. आणि आमरी बी आहे ना सोबत. आणि कसं आहे, आमरी पोटीशी आहे ना, तर तेव्हा ती मंजिरी पण आपलं 4 गर्भसंस्कार करा ना तिच्या लेकरावर. तिचा बी तेवढाच रंगळा होईल बघ. ऐक माझं तू, जाऊ दे तिला मंजिरीला ह्यांच्या संगत. तुम्ही थांबा, मी लगेच तिचं सामान भरते. मम्मी थांब, काय चाललंय तुझं? मी एकदा सांगितलं ना वाघमारे कुठंच जाणार नाहीत. मग का त्यांना घालवायच्या मागं लागलेस? आता पेपरवर सही शिक्का मारून लिहून देऊ का तुला? वाघमारे या घरात तर कुठंच जाणार नाहीत आणि हे फायनल आहे, कळलं? अरे पण सत्य. मम्मी बास, माझा निर्णय झालाय आणि तो कुठल्याही परिस्थितीत बदलला जाणार नाही. वाघमारे इथंच राहणार आणि इथंच राहणार, आलं लक्षात? आणि आई, हे बघा, तुम्ही निश्चिंत राहा. तुम्हाला जेव्हा कधी वाटलं तेव्हा वाघमारेंना भेटायला या आणि हक्काने राहायला बी येऊ शकता. कारण जेवढा हक्क या घरावर वाघमारेंचा आहे तेवढाच तुमचा बी असं समजा. आई, तुम्ही लक्ष देऊ नका हिच्याकडे. मी आहे ना, मी एकदम व्यवस्थित काळजी घेईन वाघमारेंची. येतो सत्यजितराव. चला आमरे, येतो. या आई. मम्मी, अहो शांत व्हा, शांत व्हा. कशाला चिडचिड करता एवढी? शांत बसा. काय शांत बसा? कसं शांत हो? त्याने बिडला कसं घराच्या बाहेर घालवायचं सांग की. आई ती संधी चालून आली होती, पण त्या सत्यावरतीनं काय जादूटोना केला काय माहिती. तो तिला घराच्या बाहेर काढलाच तयार नाही. ते सगळं बरोबर आहे, पण तुम्ही चिडचिड करून ते आपलं ऐकणार आहेत का सांगा मला? हाणला का जो नाकाचा शेंडा? माझी समजूत काढण्यापेक्षा का नाही काहीतरी उपाय सुचव. उपाय तसे लय आहेत माझ्या डोक्यात, पण एक उपाय का नाही लय भारी आहे बघा. अगं मग सांग की पटकन. हा सांगते. आता बघा, म्हणजे सत्य भाऊजी लई हुशार आहेत आणि त्यांना लई लोकांचा सपोर्ट पण आहे. पण त्यांना मेन सपोर्ट कोणाचा आहे? कोणाचा आहे? बलमा भाऊजी आणि आमचे युवराज जेपीजी. वा 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 वा. सपने, हा, मला ठाव नसलीच गोष्ट सांगितलीस बघ तू. नाकाचा शेंडा खुबलक कुठली ते ठावाय की मला, पण नक्की करायचं काय ती सांग. तेच सांगत होते, पुढचं काही ऐकूनच घेत नाही बघा तुम्ही. मम्मी, मी काय म्हणते का, हे दोघच मेन ताकद आहेत बघा सत्य भाऊजींची. त्या दोघांपैकी का नाही कोणाला तरी आपल्या बाजूने वळवायला पाहिजे. कोणाला? बलमा भाऊजी काय आपल्या बाजूने वळतील असं वाटत नाही मला, लईची वाटत. पण युवराज जेपीजी ते वाटतात बघा. जयदेला आपण जर आडात घेतलं का नाही तर आपलं काम होऊ शकतंय बघा. ये सपने, पण आपल्या बाजूने करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे त्या दोघांच्यात भांडण लावायची होय? हा, एकदम बरोबर. 2 भावांमध्ये त्याची भांडण लावून
म्हणजे मग सत्या भाऊजी आणि युवराज जेपीजी यांच्यामध्ये वाद झाले का नाही का आपोआप आपली वाट मोकळी होईल बघा. आणि मग आपल्या भावाचं मन राखण्यासाठी का होईना सत्या भाऊजींना आपलं म्हणणं ऐकूनच घ्यायला लागेल. कशी वाटली आयडिया? एकदम वाईट. आहे का आता एवढं डोकं चालून चालून चांगली आयडिया डोक्यात आली होती आणि वाईट म्हणताय होय तिला. मग काय बोलू? ए सपने, तुझ्या नानानं का नाही कंदी पड्याबरोबर तुझी लहानपणी अक्कल खरंच शिकली होती बघ. होबलक कुठली. म्हणजे मीच माझ्या लेकाच्यात फूट पाडू आहे ग? हा, त्यांच्यात भांडण लावू मी? मला नाही जमायचं ती. दुसरं काहीतरी सांग. आहे का मम्मी? आवाज काय करता? लक्षात घ्या की जरा. तूप का नाही असं सरळ बोटाला निघत नसेल का नाही का बोट जरा वाकडं करायला लागतंय बघा. आता त्या एक जाऊबाई त्यांना आपण दोघे सोडलो तर घरातल्या सगळ्यांचा सपोर्ट आहे बघा. त्या घराबाहेर जाण्यासाठी का नाही तो सपोर्ट आपल्याला आपल्याकडे वळवायलाच लागेल बघा. आणि त्यासाठी का नाही मला युवराज जेपीजी जाता एकदम बरोबर वाटतायत बघा. एकदा का युवराज जेपीजींना आपल्या बाजूने वळवलं का नाही आणि सत्य भाऊजी आणि युवराज जेपीजी यांच्यामध्ये ठिणगी पडली का नाही वादाची का मग भडका उडल आणि त्या भडक्यामध्येच एक जाऊबाई आउट होतील. सपने, कशाचं बोलतेस बघ तू? कवा कवाच पटलंय मला तुझं. म्हणजे तुझ्याकडं नावाला मेंदू असला तरी पण गरजेला तो बराबर चालतोय. थँक्यू. काही थँक्यू म्हणत बसती. जा लवकर त्याच्या त्याला बोलून जा, त्याच्याशी बोलू आपण. हा, ठिणगी पाडायची असेल का नाही तर आत्तापासूनच त्याची सुरुवात करायला लागणार बघ. जा जा जाते. जाऊ दे तिला मंजिरीला ह्यांच्या संगत. तुम्ही थांबा, मी लगेच तिचं सामान भरते. सामान भरते. मम्मी थांब. मी एकदा सांगितलं ना वाघमारे कुठंच जाणार नाहीत. मग का त्यांना घालवायच्या मागं लागलेस? आता पेपरवर सही शिक्का मारून लिहून देऊ का तुला? वाघमारे या घरात कुठंच जाणार नाहीत आणि हे फायनल आहे. कळलं? कळलं? सत्या वाघमारे काय पाहिजे का तुम्हाला? मी देतो. शांत हो जरा. तू कसं शांत तू? नेहमीच झालंय. तुम्हाला माहिती आहे आता काय झालं? ऐकलंय मी सगळं आणि तुझा राग कळतोय मला. पण मम्मी साहेबांचा स्वभाव माहिती आहे ना तुला. तू का वाद घालत बसलास त्यांच्याशी? मग काय करू वाघमारे? तिला 1000 वेळा एक गोष्ट सांगितली ना तरी लक्षात येत नाही तिच्या. तिला मी कित्येक वेळा सांगितलं की काही बी झालं तर मी वाघमाऱ्यांची साथ सोडणार नाही. तरी बी का तुमचा रागराग करत असते ती? त्यात आता तुमच्या डोळ्यानं दुखापत झाले म्हणजे आयतं कारण सापडले त्याला. तुम्हाला दिसत नाही म्हणून तुमच्या संग नातं तोडायला सांगते मला ती. असं वाटत होतं ना की तिथंच सगळं सांगावं तिला की वाघमारे बघू शकतात, दिसतं त्यांना. आणि हे सगळं नाटक सुरू आहे तुमच्यासारख्या लोकांचे खरे चेहरे बाहेर आणायला. सत्या हळू बोल, ऐकल कोणीतरी. ऐकू दे मग, मला नाही फरक पडत. वाघमारे तुमच्या बाबतीत हे जे काही चाललंय ना ते अजिबात खपून घेणार नाही मी. हे बघ सत्या, जरा संयम ठेव स्वतःवर. असा वेडेपणा अजिबात करू नको. संयम ठेवून काय होणार आहे वाघमारे? आत्ता जर नाही बोललो ना तर अजून जास्त फावल त्या मम्मीला. मग पाहिजे ते करत बसेल. तिला ना वेळीच आवरणं लई गरजेचं आहे. सत्या, मम्मी साहेबांना जे वाटतंय ते करू देत, बोलू देत. मला नाही फरक पडत आणि तुला पण फरक पडणार नाही. पण आता जर आपण त्यांना सगळं सांगितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतोय. अहो असा काय प्रॉब्लेम होणार आहे? आज ना उद्या कळणारच आहे ना तिला. अरे पण मम्मी साहेबांना कळायच्या आधी आपल्याला बऱ्याच गोष्टी शोधून काढायच्यात. विसरलास का तू? आता जर हे मम्मी साहेबांना कळालं ना ते जाऊन तात्या साहेबांना सांगतील आणि मग सगळं मुसळ केरात. हे बघ सत्या, त्यासाठी प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागणार आपल्याला. तुला डोक्यावर बर्फ ठेवूनच राहावं लागेल, कळते? देवा, एवढा निष्ठुर का झाल्यास मंजूच्या बाबतीत कोणास ठाऊक. तिनं कधीच कोणाचं वाईट केलं नाही. मग तिच्याच बाबतीत ही सगळी दुःख का? येऊ का आत? मॅडम तुम्ही आमच्या घरी या, बसा. हे बसायला वेळ नाहीये माझ्याकडे. असं अचानक काय काम काढलं आमच्याकडे तुम्ही? मंजिरी वाघमारेंना भेटायला आली मी. कुठे आहेत त्या?
काय झालं? नाही लवकर आठवण झाली तुम्हाला तुमच्या सहकार्याची. आम्हाला वाटलं मंजिरीचा ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी तुम्ही दवाखान्यात याल भेटायला. काय भारती मावशी, तुम्ही आला नाहीत भेटायला? नाही तुम्ही स्वतःहून आला नाही का कोणी येऊ दिलं नाही? आम्ही पोलिसांनी कधी काय करायचं हे तुम्ही शिकवण्याची गरज नाहीये. आणि तुमच्या मंजिरी वाघमारे काही कोणी मोठे ऑफिसर नाही आहेत किंवा मंत्रीही नाही आहेत त्यांना लगेच असं तातडीने भेटायला यायला. हे मान्य आहे मला, त्या मंत्री नाहीत, पण त्या तुमच्या सहकारी आहेत हे विसरला का तुम्ही? ज्या दिवशी मंजिरीवर प्राणघातक हल्ला झाला त्या दिवशी तातडीनं तुम्ही तक्रार नोंदवायला हॉस्पिटलला याल अशी आम्ही अपेक्षा धरली होती, पण नाही, आमची अपेक्षा चुकीची ठरली. एका पोलीस अधिकाऱ्याला न्याय मिळत नाही तिथं सामान्य माणसाची काय कथा, नाही का? ऐका ना, मी जरी इमिडिएटली आले असते त्यांना भेटायला तरी तुमच्या मंजिरी मॅडम बोलायच्या मनस्थितीत होत्या का? नाही ना? बघा मला अक्कल शिकवू नका. मला फक्त सांगा मंजिरी वाघमारे कुठे आणि आता तरी बोलण्याच्या मनस्थितीत आहेत की नाही ते. होय आहेत, त्या बोलायच्या मनस्थितीत आहेत. वर रूम मध्ये बसले, भेटा तुम्ही. आणि मॅडम, दिवसा ढवळ्या एका पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करायची कोणी हिम्मत करत असेल ना तर तुमचं प्रशासन फेल ठरलंय आणि तुम्ही स्वतः सुद्धा फेल ठरला आहात, एवढं लक्षात ठेवा. स्वतःची चूक स्वीकारा. चला. वाघमारे चष्मा घाला लवकर. अहो चष्मा घाला, मी सांगतो. काय झालं? अहो त्या पूर्वा मॅडम आल्यात, तुम्हालाच भेटायला येतात वर. काय? होय, तुम्ही मंजिरी वाघमारे येऊ का आत? पूर्वा मॅडम या ना. मंजू, अगं काय झालंय तुझ्या बाबतीत? आता तू ठीक आहेस ना? भारती मावशी, आता जे झालं ते आपल्या हातात नव्हतं. जे आहे ते स्वीकारून पुढे जावंच लागलं. बरोबर आहे तुझं, पण तुला कधी काही मदत लागली ना तर मला सांगा, मी नक्की येईन. भारती मॅडम, तुमचा इमोशनल ड्रामा संपला असेल तर आपण ज्या कामासाठी आलोय ते करूया. मंजिरी वाघमारे, तुमचा जबाब नोंदवण्यासाठी आम्ही इथे आलोय. आम्हाला तिथे काय काय घडलं ते सविस्तरपणे सांगा आणि जरा लवकर सांगा. आम्हाला बाकीची पण काम आहेत. सांगते. तुम्ही लिहून घ्याल? त्या दिवशी रात्री आर्यनचा मला फोन आला होता. मला असं कळलं की आर्यन एका कारखान्यात लपून बसला. मी दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच तिथे गेले. बाहेर कोणीच नव्हतं. मी शटर उघडून कारखान्याच्या आत गेले. आर्यनला शोधलं, मला आर्यन कुठंच नाही दिसला. इतक्यात मला मागून आवाज आला. मागं बघते तर आर्यन होता. तो मुद्दाम काही काही बोलून मला उकसवत होता. मी धावून त्याच्या अंगावर गेले तर अचानक त्याने एक दोरी ओढली आणि वरून मसाला माझ्या डोळ्यात पडला. मला बराच वेळ काहीच दिसत नव्हतं. काही वेळ आर्यन होता तिथं, पण तो बहुतेक नंतर गेला आणि मग सत्य आला तिथं. सपनेमध्ये तसंच खरं होईल का? म्हणजे जयदेला जर फितवलं तर नेबरटला घराच्या बाहेर काढणं मला सोपं होईल का?
येऊ दे जयदेला आता, त्याच्याशी बोलल्यावरच कळलं काय ते. तुझं काय मला कळत नाही बघ हिचं मम्मी. अगं काय तुझं चाललंय? काम पडले तेवढी, मला जाऊ दे मला सर बरं. ए, थांब जयद्या, रोजचीच असतात काम, बायकोसाठी पण कधीतरी वेळ काढला पाहिजे का नाही? अगं माझा कंदीपेड अगं काढता की मी तुझ्यासाठी वेळेचं पण काय काय पण काही वेळ बी काढत नाही. कधी काढणार आहे वेळ? अगं मला वेळ मिळाल्यावर तुझ्यासाठी काढणारच मी. काय नुसतं बोलतो गोड 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 आणि काही करत नाही असलं. मला माहिती अजिबात वेळ देत नाहीस तू. अगं देतो स्वप्ने तुला वेळ मी. असं कसं करतेस बरं तू? हा, राहू दे राहू दे. ए, पुढे नका. ती तुमची झुंजुमुजीची भांडणं पुन्हा करा. आधी मी काय म्हणते ती ऐका. हा मम्मी बोल की. अगं स्वप्ने पण मला काहीतरी म्हणत होती तुला बोलायचं म्हणून. बोल. जयद्या, तू असं हो बघा की बस इथं. हा, पांढरी सपने जयद्याला. पाणी नाही इथं, जाऊ दे नंतर देते तुला पाणी. काय चाललंय तुमच्या दोघींचं? ही मला ओढून घेऊन आली, तू म्हणतीस बस पाणी पी. मम्मी काय काळजी करण्यासारखं काय नाही ना? नाही नाही, काही काळजी करण्यासारखं नाही. कसं आहे जयद्या, उलट तुझ्या चांगल्याचा विचार केलाय आम्ही, तुझ्या भल्याचा विचार केलाय. तीच सांगायला बोलवलंय तुला. हा, अयो अगं बोल की मम्मी पटकन. बोल बोल. बापरे, तो आर्यन हैवानच आहे. मी एकदा अनुभव घेतलाय त्याचा. पण तो आर्यन तर पळून गेला होता ना, गायब होता तो. मग असं अचानक तुम्हाला फोन कसा काय केला त्याने? तेच तर तुम्हाला ओळखून काढायचं ना मॅडम. ती तुमची जबाबदारी आहे. आणि हा, या बाबतीत वाघमाऱ्यांकडे काय अपेक्षा ठेवू नका, कारण तुम्हीच त्यांना ड्युटीवरनं सस्पेंड केलंय. आठवतंय ना? त्यांच्याकडून कुठलीच अपेक्षा ठेवत नाहीये मी अशी. पण एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांनी पोलिसांना फोन करून कळवायला हवं होतं. एका आरोपीचा फोन आल्यानंतर. पण नाही, त्यांनी काय केलं, आरोपीला स्वतः एकट्याच भेटायला गेल्या. का? कारण त्या कायद्यापेक्षा स्वतःला जास्त हुशार समजतात. मॅडम तसं अजिबात नाही. मी तुम्हाला कळवलं नाही कारण ही एकमेव संधी होती आर्यनला पकडायची. आणि आपण सगळेच त्याच्या मागावर गेलो असतो तर आर्यनला त्याची कल्पना आली असती आणि तो फरार झाला असता. आणि मेन म्हणजे आर्यननी मला फोन केला हे मला माहित नव्हतं, किंवा तिथं गेल्यावर माझ्यावर हल्ला होईल याची कल्पना सुद्धा नव्हती मला. ठीक आहे, तुमचा जबाब नोंदवलाय. लवकरच तपास सुरू केला जाईल. आणि हो, अजून पुढे काही माहिती हवी असेल तर तुम्हाला पोलीस चौकीत यावं लागेल. येस मॅडम. भारती मॅडम, झालं नोंदवून? सही घ्या त्यांची त्याच्यावर. मंजू, पूर्वा पाटील मॅडम, आम्ही तुम्हाला सगळं सहकार्य करू या केसमध्ये. पण तुम्ही पण असा तपास करा जेणेकरून गुन्हेगार लवकर ताब्यात येईल. या बाबतीत मात्र कुठलाच पूर्वग्रह ठेवू नका. हा, मंजिरी मॅडम, काळजी घ्या. येस मॅडम. या पूर्वा मॅडम खरोखर जबाब लिहून घ्यायला आल्या होत्या की यामागं दुसरं काय कारण आहे?